मोठं भाऊ आहे, आम्ही लहान भाऊ आहे. दुसरं सांगायचं झालं तर समोरचा प्रतिस्पर्धी पैशीवाला आहे. उल्हास भाऊकडे काही पैसा नाही. पैसा ही गोष्ट आयुष्याला जाणारी गोष्ट नाही. पैशाला कोणी बळी पडू नका. जर तुम्ही पैशाला बळी पडून जर तुम्ही वेगळा विचार केला तर ह्या चोपडी गटाचं फार मोठं नुकसान आहे. न भरून निघणार नुकसान आहे. मी आज शेका पक्षाचं काम करतोय. नितीन भाऊ आमोने आज एक झेडपी उमेदवार होता, त्यांनी माघारी घेतलं. कवटेमंगल तालुक्याचा माणूस आहे. बीजेपी तालुका युवा अध्यक्ष आहेत त्यांनी. एक उल्हास भाऊच्या प्रेमापोटी त्यांनी पण इथं आल्या. मी या तालुक्यातलाच आहे ठीक आहे, पण त्यांनी परत तालुक्यातनं खास उल्हास भाऊ साठी आल्या. तर पण कुठली 15 पोरं काढल्यात. उल्हास भाऊ बोललो तर तालुक्यात इथं उभा जागा पडणार. मला सर्वांना एकच कळकळीची विनंती आहे. उल्हास भाऊनी शेका पक्षाचं काम पण फार मोठ्या प्रमाणात केलंय. बाबासाहेब त्याच्यावर प्रेम आहे, सगळ्या दुनियाला माहिती आहे. नंतर बीजेपीत काम केलं. बीजेपीत काही गोष्टी त्यांना आवडल्या नाहीत. नंतर त्यांनी बीजेपीतले बाहेर पडले. पण तुम्हाला एक सांगू का, अपक्ष लढायला दमच लागतो. अपक्ष उल्हास भाऊ लढायला लागल्यास त्यांना मानलंच पाहिजे. कोणाची साथ नसताना पक्षाची तिकीट घेऊन ही करून ती करून पक्षाचे पैसे घेऊन ती कोण बी लढत आहे. अजून बोलणारी माणसं भरपूर आहेत. मला काही जास्त बोलायचं नाही. पैशाला कोणी बळू पडू नका. आणि बाहेरनं आलेला उमेदवार आहे, इथं निवडून येण्यासाठी आलेला उमेदवार, तुमची कामं त्यांच्याकडून कुठली सुद्धा होणार नाही. फक्त वापरणार जनते. माणूस काम करणार इथलं घरातला गावातला माणूस लागतोय. बाहेरला माणूस कुठं काम करत नसतो. इथनं निवडून जाणार, तालुक्यात जाणार, तुमचं काय काम होणार आहे. तुम्ही ह्याच्यावर विचार करावा. सगळी सुज्ञान जनता आहे, सगळ्यांनी विचार करावा याच्यावर. आणि एवढं बोलून थांबतो.